गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आपण जन्मल्यापासून ते आजपर्यंत आपल्यासोबत असणारा प्रत्येक माणूस हा आपला गुरु आहे. जसे की जन्म देणारे आईवडील, रोज आपण देवांची प्रार्थना करतो, ते देव रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुणाची ना कुणाची भेट होते. त्या भेटीमध्ये आपण छोट्या मोठ्या गोष्टी शिकतो. म्हणजे आपल्या जीवनात रोज भेटणारे काही ना काही शिकवून देतात. तो प्रसंग चांगला असो किंवा वाईट असो. चांगल्या प्रसंगातून पण आपण बऱ्याच गोष्टी शिकतो, वाईट प्रसंगातून पण आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. तर या जीवनाच्या प्रवासामध्ये मी पण खूप काही शिकलो आहे. सायकल शिकण्यापासून ते कार शिकेपर्यंत मला सपोर्ट करणाऱ्या या सर्व गुरूंना माझा प्रणाम. कारण मी जर कारच शिकली नसती तर आज ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आलोच नसतो. सो हार्टली मनापासून धन्यवाद त्या सर्वांना. तर मी पण आज तुम्हाला काही गोष्टींचं ज्ञान देणार आहे, ज्या की फ्लाईट्स बुक करताना छोट्या छोट्या गोष्टींच्या ज्ञान म्हणण्याऐवजी या ट्रिक्स मी तुम्हाला काही सांगणार आहे. या ट्रिक्स अशा आहेत की फ्लाईट बुक करताना आपण खूप मोठमोठ्या चुका करतो किंवा विनाकारण पैसे वाया घालवतो. बिकॉज पैसे तुम्ही शॉपिंगला घाला, फिरायला घाला, एक्सपिरियन्स करायला यूज करा, पण फ्लाईटसाठी खर्च नका करू. बिकॉज की त्या ट्रिक्स वापरून तुम्ही ते फ्लाईटचे पैसे खूप वाचवू शकता. सगळ्यात पहिलं तर माणसानी वर्षातून 2 वेळा फिरायला गेलंच पाहिजे. ओके, त्यासाठी आपल्याला फ्लाईट या बुक करायलाच लागतात. तर या फ्लाईट बुक करताना काही ट्रिक्स मी सांगतो आहे, त्या तुम्ही लक्षात ठेवा की फ्लाईट्सच्या मिनिमम 3 ते 4 महिने आधी बुक करायच्या. जर तुम्ही इंटरनॅशनल जात असाल तर 4 महिने आधीच बुक करा. बिकॉज खूप कमी किमतीमध्ये डायरेक्ट फ्लाईट्स किंवा कमी लेवलच्या फ्लाईट्स ह्या खूप स्वस्तात असतात. इवन तुम्ही जर डोमेस्टिक डेस्टिनेशन जरी निवडत असाल तरी मिनिमम 2 ते 3 महिने आधीच फ्लाईट बुक करा, जेणेकरून तुम्हाला फ्लाईटचा भार कमी होऊन जाईल. म्हणजे फ्लाईटचे चार्जेस तुम्हाला खूप पे करावे लागतील. सो फर्स्ट ट्रिक, मिनिमम 4 ते 5 महिने आधी बुक करा इंटरनॅशनल, आणि डोमेस्टिक 2 ते 3 महिने अगोदर. सेकंड, की आपल्याकडे वेळ नाही आहे फ्लाईट बुक करायला. फ्रायडे, सॅटर्डे, संडे शिवाय आपण तिकडे लक्षच नाही देत. तर थांबा. फ्रायडे, सॅटर्डे, संडे कधीच फ्लाईट बुक नाही करायची. फ्लाईट बुक करा सोमवार, मंगळवार, बुधवार. शक्यतो मंगळवार आणि बुधवार सकाळच्या टायमिंगमध्ये फ्लाईट बुक करा, त्या खूप स्वस्त असतात. तर या फ्लाईट बुक करत असताना सगळ्यात अगोदर गुगल किंवा जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म असतात तिथं तुम्ही त्याचा शोध घ्या की कुठल्या रूटनी कुठल्या फ्लाईट किती स्वस्त आहेत. त्याच्यानंतर तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन बुक करा. अदरवाईज जे कोणी तुमचे ट्रॅव्हल एजंट्स असतील त्यांच्याकडून ती फ्लाईट बुक करा. थर्ड, की फ्लाईट बुक करताना एकाच एअरपोर्टवर अवलंबून नका राहू. जसे की तुम्ही पुण्यात राहतायत तर फक्त पुणे किंवा मुंबई या एअरपोर्टवरूनच बुकिंग करायचं असं नका करू. एखादी इंटरनॅशनल फ्लाईट्स आहे ती दिल्लीवरनं डायरेक्ट खूप स्वस्त भेटते, कोलकात्यावरनं खूप स्वस्त असतात, चेन्नईवरनं खूप स्वस्त असतात. तर अशा वेळेस तुम्ही ती फ्लाईट तिथून डायरेक्ट बुक करा. वेगवेगळ्या एअरलाईन्स असतात की ज्या तेवढ्यापुरतंच ऑपरेशनल असतात त्या एअरपोर्टवरनं. सो सिंगापूरसाठी स्कूट हैदराबादवरनं असते किंवा अशा खूप एअरलाईन्स आहेत की त्या एअर एशिया चेन्नईवरनं किंवा कोलकातावरनं. तर या फ्लाईट तुम्ही यूज करू शकता आणि पुण्यातून तिथं जायला तुम्ही तुमची फ्लाईट बुक करा रेग्युलर जी काय असेल ते.
सो अशा इंडियातल्या खूप साऱ्या एअरपोर्टवरनं खूप कमी पैशामध्ये इंटरनॅशनल ट्रिप भेटतात. सो ते एकदा चेक करा. देन फ्लाईट बुक करताना जे ट्रॅव्हल डेट आहे, ही एक खूप महत्त्वाची ट्रिक आहे, 5वी ट्रिक. त्यामध्ये तुम्ही डेट फ्लेक्सिबल ठेवा, की तुम्हाला US जायचं आहे तर तुम्ही 4 तारखेला जाताय, 1, 2, 3 तारखेला चेक करा, 5, 6, 7 तारखेला चेक करा. तर याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स दिसेल तुम्हाला फ्लाईट्समध्ये. आणि कधी इंटरनॅशनल फ्लाईट बुक करताना 2 वे फ्लाईट्स बुक करायच्या, जेणेकरून तुम्हाला 1 वेचे चार्जेस प्लस रिटर्न येतानाचे चार्जेस सेमच असतात. सो फ्लाईट बुक करताना राऊंड ट्रिप बुक करा. डेट नंतर तुम्ही ॲडिशनल चार्जेस देऊन रिशेड्यूल करा. त्याची नॉमिनल जी काही फी असेल, ॲडिशनल चार्जेस असतील ते तुम्ही नंतर पे करू शकता. बट कधी 1 वे फ्लाईट बुक नका करू, खास करून USसाठी. बरेच लोक इंडियातून ट्रॅव्हल करतात USसाठी. सो कधी फ्लाईट बुक करताना 2 वे बुक करा. अशाच खूप साऱ्या गप्पांसाठी, खूप साऱ्या ट्रॅव्हल एक्सपिरियन्ससाठी सॅफ्रॉन हॉलिडेजच्या पेजला फॉलो करा आणि खूप सारं ट्रॅव्हल बाबतीतलं छोटं ज्ञान जमा करा. ही रील नक्की सेव्ह करा. धन्यवाद.